सभापती महोदय, खरं तर हा जो टक्केवारीच्यामुळं त्या दुर्गम भागातल्या प्रश्न एवढे भेडसावत आहे. पैसा आला तो आदिवासींच्या भागाचं भलं करण्यासाठी. परंतु आता काय झालं साहेब, का पैसामुळं आपण इतर भरू शकत नाही आणि आदिवासी क्षेत्रामध्ये ती गुणवत्ताधारक विद्यार्थी भेटू शकत नाही. हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा शिक्षणाचा पासून हा वर्ग पूर्ण दूर गेलेला आहे. मी जेव्हा मेळघाटमध्ये, धारणी, चिखलदऱ्यामध्ये पायी फिरलो सभापती महोदय, तेव्हा एक शिक्षकी शाळा आहे. एक शिक्षकी शाळेमध्ये काय होतं आहे का एका शिक्षकाला 4 वर्ग शिकवावं लागतं आणि मग बाकीचे 3 वर्गातले पोरं बाहेर उभे करावं लागतं. कारण एकखट्टे शिकवलं तर कोणतं घ्यावं त्यानं हे पण समजत नाही. पहिले निर्णय घेतला पाहिजे का हा 2 शिक्षकी करणं फार महत्त्वाचं आहे. काही असो, 1 असो 2 असो, शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे. हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. त्या हिशोबानं तुमच्यासारखे बहुजनातले मंत्री तिथं असताना अशा प्रकारचा आदिवासी भागातला एखादा विद्यार्थी वंचित राहत असेल तर हे सगळ्यात मोठं पाप आहे. ते पाप तुमच्या हातून होऊ नये म्हणून आमचा आग्रह आहे का पहिले निर्णय घेतला पाहिजे का कुठलीही शाळा 1 शिक्षकी ठेवणार नाही, ते 2 शिक्षकी ठेवो. पगाराचा प्रश्न नाही, एकही माणूस पोरगा शिक्षणापासून वंचित राहिला तर त्या घराचं परिवाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं. पैसामध्ये किती शिक्षक मिळू शकतं, आदिवासीमध्ये तुम्ही 50% ठेवलं का नाही ठेवलं, मग ते भेटते का नाही भेटत. आता माझ्या फॅक्टरीत मालच नाही आहे, मी देऊच शकत नाही, ठरवलं पाहिजे का नाही. माझं हे म्हणणं आहे का तुम्ही ते ठरवलं पाहिजे का येत्या 10 वर्षामध्ये पैसामधून किती भेटणार, अवांतर भागातून किती भेटणार, त्याचं काही संशोधन, त्याची एक कमिटी तयार करून नाही भेटत असेल तर त्या आदिवासीतल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना 10वी पासून उचल करून काय होते तुम्ही लक्षात घ्या. एक आदिवासी मिनिस्टर म्हणून तुम्ही सांगा आम्हाला तलाठी पैसामधला भरावं लागतं, आदिवासी भरावं लागतं, आरोग्यसेवक भरावं लागतं, याचं संशोधन झालं नाही पाहिजे का. ते तसंच ठेवणार का. पैसा आला चांगल्यासाठी पण तेच जर तलवार होत असेल तर मग काय अर्थ आहे. याचाही तुम्ही अभ्यासू मंत्री आहे भुयार साहेब आणि ते वर्धामधले आहे. महात्मा गांधीजींचा तुमच्यावर बरेचसा चांगला प्रभाव आहे. जरी तुमच्या पक्षाचा प्रभाव महात्मा गांधीचा प्रभाव पक्षावर नसेल पण तुमच्यावर प्रभाव मात्र महात्मा गांधीजीचा आहे. सभापती महोदय, माझं असं मत आहे का हा सगळा अनुषंगानं तुम्ही हा विचार केला पाहिजे का मिळेल का नाही, नाही मिळेल तर तुमची कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, यांनी उत्तरात लेखी मस्त दिलं तुम्ही, म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना फार चांगलं उत्तर दिलं. तुम्ही काय सांगितलं का 2022मध्ये एस टी पैसा या वर्गावरील गुणवत्ताधारक शिक्षण मानधना तत्वावर नियुक्त केले. त्यांना तुम्ही नियमित केलं, कंत्राट्यांना नियमित नाही केलं. इकडे मानधनावर नियुक्ती करणं, ज्यांची नियुक्ती केली शिक्षकांना त्यांना तुम्ही नियमित नियुक्ती करता आणि कंत्राटीवर तुम्ही करताय त्याला म्हणता नाही ते आम्ही करत नाही, तो काय आहे तो वेगळा विषय आहे, तो आमच्यासाठी बरोबर नाही आहे. माझं म्हणणं आहे का समानता असली पाहिजे का नाही. आता परीक्षा पोर्टलमध्ये तुम्ही डायरेक्ट नियुक्ती करत ना, त्याला प्राधान्य देत नाही तर हे बरोबर होणार नाही. याबाबत काय निर्णय घेतला. कारण तुम्ही कंत्राटी जेव्हा नेमले असन तेव्हा गुणवत्तेवरच नेमलेले आहे. असं तर नाही आहे का आला ढोरं चारणारा पकडला आणि उद्यापासून शिको बाबा हे, असं तर झालं नसेल. आणि मग कंत्राटीवाल्यांसाठी वेगळा न्याय, मानधनावाल्यांसाठी वेगळा न्याय. मानधन काय कंत्राटी काय शब्दाचा प्रयोग आहे, शब्दप्रयोगामध्ये तुम्ही सगळा हा खेळ चालू ठेवला आहे. आता याच्यातला जो प्रशासकीय अधिकारी आहे हा खरी ज्ञानबाची मेघ आहे, ते तुम्ही काढली पाहिजे भुयार साहेब. हे प्रशासन अधिकारी मोठे भारी असतात, ते आम्हाला गोल गोल घुमवतोय. मी पण राज्यमंत्री होतो, शिक्षण राज्यमंत्री, असेच घुमवायचे आम्हाला गोल गोल. पण आपण ते गोल घुमलो का आपण मेलो, आणि म्हणून तुम्ही ते गोल फिरू नये अशा अपेक्षा करतो. परीक्षा पोर्टलमध्ये आपण त्यांचं प्राधान्य ठेवावं किंवा मानधन तत्वावर जे काही शिक्षकांना नियम लावले तेच कंत्राटीवाला ठेवावे. आणि एकही शाळा ही 1 शिक्षकी नाही 2 शिक्षकी राहिली पाहिजे याबाबत निर्णय घ्यावा एवढी विनंती करतोय.